काय शिकरा कसं शिकरा कुठनं घेतलं शिकराडे तर कुठनं घेतलेलं काय आणि कसं शिकरा आज मी म्हणतो मथुर नंतर मी म्हणजे एक पहिल्यापासून म्हणतोय शिकरा एक नंबरातला म्हणजे जर पब्लिकचं भिताड म्हणलं तर दोन्ही खांदी पब्लिकचं भिताड तर शिकरा कड दोन्ही खाली खांदी कड कुणाला जर विचारलं तर शिकरा कोणी सांगेल दोन्ही खांदी बाहेरनं पाहणार बैल हा लेंगऱ्यातून घेतला होता आपण. पप्पू गुजले आणि तात्या गुजले ह्या दोघाचा बैल होता. आपण कमीत कमी 3 सव्वा 3 वर्ष झाली आपण खरेदी करून राहुल काळुंगे आणि आपण दोघात वैयक्तिक खरेदी केला होता. आता काय झालं आपण आज संध्याकाळी हा बैल सोडणार आहे मित्राच्या दारात म्हणजे जोडीदाराच आहे असं नाही काय आपण काय रागात सोडणार आहे. त्याच्या दारात असला काय माझ्या दारात असला काय असं काय वेगळा विषय नसते. आपण फक्त शब्दाखातर आपण बैल दारात सोडणार आहे एवढाच विषय बाकीचा काय नाही. जीव आहे का ह्याच्या विषय करणार नाही आपण की दुसरा बैल घेईन ह्याची गाडी मारेन किंवा मित्राची विरोध बसेन आपल्या राखतात नाही तेवढे गद्दारे कारण मैत्रीत एक निष्ठता लागते. आपण वेळ बघून बाप बदलणार माणूस नाही. चालेल एवढा सांगायचा विषय. मित्रांनो बघा आता बैल एकट्यात राहणार कोणाच्या तरी आता मी जाणार फायनल झाला की जाताना बैल सोडणार मित्रा दारात काय असेल तेच देणं करायचं. आपण आज सोडणार आजपासून आपला म्हणजे अजित मोहिते हे त्याला नाव लागणार नाही बैलाला. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आज जरी बैल तुम्ही त्यांना दिला तर आज तुम्हाला गुलाल तुमचा गुलाल शेवटचा गुलाल एक मी काल त्याचं नियोजन पण झालं नव्हतं. काल नियोजन काय झालं नव्हतं असंच आपले मी चिठ्ठी टाकले बैला नावानं म्हटलं वासरू जर भेटलं मग कारण मला ह्या फाटीचा फोटो आलता पपुशीने मला पाठवला होता बैलाच्या लागीची फाटे बैल पळू शकतोय मी एवढ्या हिशोब म्हटलं चिठ्ठी टाकून ठेव बघू काय असेल ते. वासरू आपल्याला भेटलं नाही आपण दोघा तिघाला मागितलं चांगलं वासरू आणि असं आहे ह्या बैलाचं शेनं बैली वर काढली ती आणि ती बरं जाण ठेवत नाही ती वासरं. आता सगळ्या दुनियाला माहिती आहे ह्यानं कोणाला वर काढले कोणाला नाही ते बरं आपल्याला येळायला देत नाही. मग आपण म्हटलं पपुशेर सागर शेठ म्हटलं आपण बैल मला उद्या बाहेर काढायचं आपल्याला वासरू पाहिजे. सागर शेठ म्हटलं तुमचं काय माझं काय रात्री आमचं 11:30 ठरलं ती वासरू तुम्हाला आजपासून. मित्रांनो बघा पहिलं म्हणजे एक मैदान त्या वासराचं पहिलंच मैदान आणि शिकरा म्हणायला लागेल एक मालकाला लबोदायक म्हणायला लागेल की त्याला आपण भावापेक्षा सगळ्या दुनियाला माहिती आहे म्हणजे ज्यांनी ज्याच्याकडे घेतलाय आणि ज्याच्याकडे आता जाणार आहे त्याला पण माहित आहे आपण त्याला भावापेक्षा जास्त आपल्याला आहे. जेव्हा आजारात असतोय जेव्हा बॅड पॅच असतोय तेव्हा गाव येत नाही सांभाळायला तेव्हा मालकाला सांभाळायला लागतो. म्हातारा झालं तर गाव येणार नाही वैरण टाकाय मालकाला शेवट पेंडे घेऊन घालायचे त्याला एवढाच आहे. त्याला फक्त आपण देणार आहे ते फक्त रात्री एकच दिवशी आपली स्वतःची आईच म्हणली तूच जरा आता शांत बस तू काय करू नको त्याला म्हणजे तो काय म्हणजे मित्र आहे म्हणून तो बाहेरचा नाही छड्डी दोस्त आहे आपला लंगोटी यार आहे. त्यानं एक शब्द राखला आपल्याला बैल पाहिजे तुला दिला तर दिला तुला बैल. आता कसं काय घेतला किती आता तसं नाही ही खरेदी आपली किरकोळ पैशाची आपलं काय लय मोठे पैसे नाही खरेदी आणि ह्यो दिलाय आपण दिलाय तो पण असा शब्द असं नाही की बाबा ही रक्कम ठरवली बाहेरनं पोहतोय म्हणून एवढा ठेवलाय. आमच्या दोघातच होतं एवढी रक्कम अर्धी तुझी अर्धी माझी असं पण नाही की आता बाकीसने वाटेल की बाबा ह्याची जिरली ह्यानं माघार घेतली आपल्या तेवढी धमक पण आहे एवढी रक्कम ठेवली ना पुरी रक्कम देऊन हाय असं बैलदारात ठेवेन ती पण आपली ताकद पण आपल्याला ते करायचं नाही कारण काय जर झालं गावासाठी मी दोस्तासंग वाईटपणा घेऊ शकत नाही एवढंच आहे. माझं म्हणणं आहे की मी वैयक्तिक असं माझं म्हणणं आहे की तुम्ही बोलताय तुमच्या तोंडात आलं की बाबा 2-4 वेळा माझा एकदम जिगरी दोस्त आहे पण तुम्ही गावानं फुलवलं म्हणून माझं म्हणणं नाही की तुम्ही एकत्र आलं पाहिजे परत एकदा बसलं पाहिजे आणि परत निर्णय घ्यावा. नाही असं नाही की बाबा मी बैलदारा तिला म्हणते माझ्या संग यायचं बंद होईल मी बोलायचं होईल तेव्हा ते आमचं संबंध लय जुना आहे ते एका बैलामुळे ते वाईट होणार नाही ते मला पण माहित आहे आणि त्याला पण माहित आहे कारण बैल ही लय किरकोळ चीज आहे. वाकड्यात काय आणि बैलाला काय आमच्या दोघात काय असं वाईटपणा नव्हतं कारण त्याला पण माहित आहे सुखात कोण येणार नाही वाईट काळात माझ्या वाईट काळात तो येणार त्याच्या वाईट काळात मीच येणार आणि अजून एक आमचा जोडीदार आहे संतोष निकम मल्हारचा मालक कलकत्याला असतो तो एक आमचा जिगरी दोस्त आहे. आता हे संतोष निकम असू द्या तुम्ही असू द्या किंवा राहुल असू द्या ही तिन्ही पण माझ्या जवळचं म्हणजे मी मानतो म्हणजे एक स्वभावानं चांगले आहेत पोरं तुम्ही तिघं पण चांगला आहे. तुम्ही कुठेतरी माझं म्हणणं आहे की जी मित्रता आहे ही अशी तुमची राहावी बैलामुळे कुठेतरी तुमचं वाकडं नाही आमचे तिघात संबंध आहे आमचं जे मिटले आता आमच्या तिघात असं नाही की बाबा त्याने एक बोललाय मी एक बोल आमच्या तिघात सामंजस्याने मिटले असं नाही की बाबा दुसरा गावचा कुठला जर आलाय टाके आणि त्याने मिटवले असं काय नाही आमच्या तिघात बसून मिटलेलं आहे. त्यामुळे काय मला काय नाही मी त्या दारात बैल सुटला फक्त मला बाहेरची चांडाळ चौकडी ना त्यांनी एकच सांगावं स्वतःच्या पैशातला खिशातला रुपये घालावा दुसऱ्याचा बैलाच्या ताल करू नये एवढं सांगायचं आहे मला कारण ह्यो काय जर झाला ह्यो माझाच बैल आहे कारण शेवटपर्यंत ह्याला काय जर झालं मी कुठे जर गेलो तर मला एकच विचार बाबा शिकरा कुठे मी एकच सांगितलं बाबा राहुल पिशे कारण सगळ्या गावाला माझ्या राहुलची वस्तू असली कारण माझी वस्तू काय ती एकच आहे. चला मित्रांनो यांचं म्हणजे मैत्रीचा विषय आपण त्यातलं हे घालण्यात काय अर्थ नाही परंतु बैल दोन्ही खांदी पब्लिकचा बादशाह मथुर नंतर मी म्हणतो की मुंबई सुद्धा गाजवू शकतो ही बैल जर कड आली की कडनी 1 नंबर तासावर जर समजा हे आला
बाहेरनं पब्लिकनं, तरी एक म्हणजे किती पण मोठा सेमी काढायच्या धमक ह्याच्यात मला अजून एक काय हो, म्हणजे अनेक लोक पण म्हणले असतील एवढा एक नंबरातला बैल बाबा पहिल्या सकाळी फेऱ्यात झालेच की सकाळी झालेच की गटाला मार खाल्ला आम्ही सकाळचा विषय झाला म्हणजे की तुमच्या नशिबानं ती परत तुम्हाला आलंच, म्हणजे एक प्रकार जर गॅरंटीच होती, मला गॅरंटीच होती. कारण सागर कटरेचं आमचं जेव्हा बोलणं झालं, आता सागर शेट आहे ते अजून आमचं एकमेकात बघणं पण नाही, बघणं सुद्धा नाही. एवढं मी एवढं सांगतो. पण त्या माणसानं आपण एकच शब्द टाकला, मला वासरू पाहिजे म्हणलं उद्याच्याला. ते एकच माणसाने शब्द केला, आजपासून वासरू तुमचं. तर मित्रांनो सागर शेठ म्हणजे दिलदार मनाचा राजा माणूस आहे. आणि सागर शेठची म्हणजे ज्यावेळेस कॉन्टॅक्ट होतं त्यावेळेस शेठ काय आहे ती माणसाला कळेल. आज त्या माणसाचं आपण कसं ऐकून होतं आपलं, कधी नॉर्मल आपलं बोलणं पण नाही, बघणं तर लांबचं गोष्ट, आपलं बोलणं पण नव्हतं. रात्री आम्ही 5-10 मिनिटच बोललो. पप्पू शेटने झाला पप्पू शेटचा विषय. फक्त सोडते फक्त दुसरीसाठी आणि स्वतःच्या आईने एक शब्द दिला राहते तेवढ्यासाठी मी बैल सोडते. आणि जिरवायची म्हटलं मीच प्रत्येक गोष्टीला तयार आहे, पण आपल्याला ती गोष्ट करा ना, कारण जिरवाय गेलं तर गावात जिरणार नाही, ती माझ्या दोस्ताची जिरायची नाही तर माझी जिरणार आहे. गावासाठी मी नाद करणार माणूस आहे, वैयक्तिक माझा नाद होता. शेवट पण काय असेल ते त्याचा माझा आहे म्हणून राहणार आहे. असं नाही की त्याच्या दारात राहिला का माझ्या दारात राहिला. चला मित्रांनो धन्यवाद. बघा